यानंतर ब्रेकिंग न्यूज आहे। पनवेलमध्ये सुनेचा छळ करण्यात आला। छळाला कंटाळून सुनेने आत्महत्या केल्याची माहिती आहे। घर बांधकामासाठी पैसे मागत होते। वंशाला दिवा पाहिजे म्हणून तिचा छळ केला जात होता। मुलीची हत्या करत स्वतःही त्या महिलेने आत्महत्या केलेली आहे। धक्कादायक अशी घटना। वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पनवेलमधील पेठाली गावातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे। पेठाली गावातील सोनम किरणी या तरुणीला घर बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी आतुनात छळ केला जात होता। सासरच्या या छळाला कंटाळून अखेर सोनमने आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करत स्वतः सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। यावेळी सोनमने 8 पानांची सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती, ज्यामध्ये सासरच्यांकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख करण्यात आला। त्यामुळे ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय। माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे ह्या गोष्टीने जीवहानी झालेली आहे। कारण अक्षरशः तिच्या सेकंड बेबीज आहे, त्या टायमिंगला त्याची चान्स घेतली। त्यावेळेला 1-1.5 वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती, की मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट, आणि त्यांना कन्सीव्ह व्हायसाठी 1.5 वर्ष लागलं। हां, तिच्या काय झालं होतं, जेव्हा ती ट्रीटमेंट चालू होती तेव्हा सकाळी 10-10:30 वाजता ते खिचडी भात किंवा काय फ्रूट ते पपयाच फक्त खायचं होतं, ते खायची आणि 10-10:30 वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे। 2023 पासून त्यांची स्टेटमेंट चालू झाली। कुठं तांत्रिक मंत्रिक इकडे तिकडे भक्तांकडे डॉक्टरांकडे, आणि मला सांगायचे इकडे जायला लागतं तिकडे जायला लागतं। जाते नेतात, जा मी बोलतो डॉक्टरांकडे भक्तांकडे। तर ते मला हे केल्यानंतर कालांतरी 2024ला तिला दुसरी मुलगी झाली। दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्तच त्यांचं सासू तिची नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले। त्रास दिल्यानंतर ती घरी येऊन सांगायची का आम्हाला त्रास देतात हे देतात। त्यांच्या पोरीला जास्त टॉर्चर करायला लागले का तुझ्या घरून काय आणलाय, माझ्या मुलींना मी 5-5 एकर जमीन दिली चौघींना, तुझ्या बापाकडनं मग घेऊन ये काहीतरी 20-25 लाख रुपये घेऊन जा, आपला घर बांधकाम बाकी आहे। 21व्या शतकात सुद्धा हुंड्यासाठी सुनेचा छळ केला जातोय आणि याच्यामध्ये वैष्णवी हगवणेनंतर आता हा दुसरा एक बळी गेला आहे। त्यामुळे काय कारवाई केली जाते, कशा पद्धतीने अशा लोकांना चाप बसवला जातो, भीती बसवली जाते कायद्याची, ते बघावं लागेल।